आता स्वतःचे पैसे देऊन स्वतःचे जिरून घे ना, असं कधी पाहिलंय का? हा, आमच्या सटाण्याच्या यात्रेमध्ये तोच विषय चालू आहे. पण याला कशाला ते सर्व जाऊ द्या, पण आपल्या सटाण्याच्या यात्रेमध्ये ना डायरेक्ट हेलिकॉप्टर विकायला आले बरं का. मग त्यानंतर ना आम्ही डायरेक्ट VR6 जागेवरती आलोय आणि इथं आल्यानंतर ह्या माणसाची रिएक्शन पाहून म्हणता ये नकोच. मग त्यानंतर ना सटाण्यामध्ये ना बरेच मोठे मोठे पाय पाहिले, पण ह्या पायापेक्षा मोठा कोणताच नव्हता बरं का. त्याला म्हणतं भाऊ तिकीट किती आहे? म्हणे इधर बच्चे नाही अलाउड आहे. मग म्हणतं आता आहे ना बरंच फिरलं गेलंय, आता आहे ना डायरेक्ट पायावरती जाऊन बसू. आणि पायावरती बसल्यानंतर आहे ना आम्हाला कळालं की एक मोठा लोचा झालेला आहे. तो लोचा आम्हाला आधी नाही समजलाय, जेव्हा पाय पुरा वरती गेलाय ना तेव्हा समजलाय. मित्रांनी जत्रेला आलोय कटकट वाजताय आमची पूर्ण पार्टी आणि आता आहे ना भाऊ आम्हाला गच्चूप बसल्याशिवाय पर्याय नाही. आपण याला कशाला आणि त्याच्यामध्ये मी ना भाऊ वाजणं बंद झालंय, डायरेक्ट झटका मारायला लागून गेलंय. फिरायला नाही ते आमचं जे वरती वाजत त्याला जीवा मग फायनली पाय हळू तर झालाय, पण सर्वात टॉपला आहे ना आम्हाला थांबून दिलंय. वरून नजारे बिजारे एकदम खतरनाक दिसत होते बरं का. मग असेच व्हिडिओ बघण्यासाठी ना ते खाली फॉलोचं बटन दाबून घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.